नमस्कार मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आपला मित्र ज्ञानेश्वर आणि घेऊन येतो आहे आजच्या सिरीजचा म्हणजे ह्या बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज अंतर्गतचा आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओपासून जवळपास 4-5 व्हिडिओमध्ये आपण सेटिंग्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहे की अँड्रॉइड 10 नंतर 14पर्यंत जे काही नवीन फीचर्स सगळे सेटिंग्समध्ये आले साधारणतः, तर ते आपण आजच्या व्हिडिओपासून ते 4-5 व्हिडिओपर्यंत जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर फोनची प्रत्येक सेटिंगच्या प्रत्येक फीचरबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडले तुम्हाला तर व्हिडिओला लाईक जरूर करत राहा, शेअर करत राहा सगळ्यांसोबत. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा, ज्यामुळे तुम्ही वेळोवेळी राहाल अप टू डेट. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत फटाफट पोहोचवा, ज्यामुळे आम्हाला कळेल की बाबा खरंच आपल्याला कितपत आवश्यकता आहे. तसेच DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनसोबत जोडून राहण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरती आम्हाला फॉलो करू शकता, ज्यामध्ये इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे आणि डे टू डे अपडेट्ससाठी तुम्ही जोडू शकता व्हॉट्सॲप अँड टेलिग्राम चॅनलमध्ये. काही जर शंका असतील, क्वेरी असतील, क्वेश्चन्स असतील तर तुम्ही DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपसाठी देखील रिक्वेस्ट करू शकता. त्यासाठी सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तिथनं फटाफट जाऊन तुम्हाला हव्या त्या तुमच्या प्लॅटफॉर्मवरती आमच्यासोबत जोडून राहू शकता. चला तर जास्त वेळ न घालवता फटाफट आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आता आपण नेक्स्ट फीचरकडे वळतोय. Home screen and sounds and vibration. Apps. ओके. तर ॲप्समध्ये विशेष काही नाही आहे, फक्त ॲप मॅनेजमेंट आहे, ॲप क्लोन आहे. म्हणजे याचं जसं की तुम्ही व्हॉट्सअपचं डुप्लिकेट खोलायचं असेल तुम्हाला, तर तिथनं डुप्लिकेट तुम्ही क्लोन करून खोलू शकता. दुसरं कुठलं ॲप्लिकेशन घेण्याची गरज नाही. डिफॉल्ट ॲप्स कोणते तुम्हाला ते बघायचे आहेत का? डिसेबल केलेले ॲप्स बघायचे आहेत का? इथं टॅप करा. सिस्टम ॲप रिकवर करायचे आहेत का? एखादं डिलीट झालेलं सिम्पली इथं क्लिक करा, रिकवर होऊन जातील. स्पेशल ॲप ॲक्सेस द्यायचं का तुम्हाला? एखाद्या आपल्या स्पेशल ॲप्लिकेशन ॲक्सेस द्यायचं असेल तर इथनं क्लिक करून देऊ शकता. बाकी ह्याच्यामध्ये तरी ठीक आहे, काही नाही आहे. ॲप्लिकेशन ॲप्स नंतर आपण जातोय सिक्युरिटी अँड प्रायव्हसी. When location is off, you can't use Find My Device to locate this device. ओके. लोकेशन नेहमी ऑन ठेवत जा. Dismiss. ओके. Location settings. ओके. तर मी इथनं सिम्पली location services off. इथं ऑन करून देतो. ओके. Location services on. Back. Permission controller. Security and privacy. Navigate up. Security. Alert. Privacy. Review app with background location access. Digital well-being. This app. Dismiss. Allow only while using the app. See recent location usage. तर या ठिकाणी तुम्हाला काय दाखवतील ते की लोकेशन युसेज दाखवतील तुम्हाला. App security. Play protect scanning is on. ओके, ते जाऊ द्या, एवढं काही विशेष नाही. तर मेन म्हणजे महत्त्वाचं तुम्हाला ॲप सिक्युरिटी आहे गुगल प्लेची, ते रिसेंटली स्कॅन करत राहील की तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस मालवेअर वगैरे आहे की नाही. Device unlock. Screen lock. Face and fingerprint unlock. इथं तुम्ही डिव्हाइस अनलॉक करू शकता, लॉक करू शकता, ह्याचं फेस फिंगरप्रिंट सेट करू शकता. ओके. ह्यात जर तुम्हाला काही ऑप्शन यात काही डाऊट आढळलं तर सांगा, आपण तेही करून दाखवण्याचा प्रयत्न करूया स्पेशल व्हिडिओमध्ये. Account security. Google account is protected. अकाउंट सिक्युरिटीमध्ये आपण बघितलं तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन असेल, वेगवेगळ्या सिक्युरिटी आपण बघितल्या होत्या. सो हाऊ टू क्रिएट गुगल अकाउंट वगैरे, हाऊ टू सिक्युअर गुगल अकाउंट वगैरे हे व्हिडिओज तुम्ही डेफिनेटली डिस्क्रिप्शन मध्ये तर लिंक नसतील, पण अबाउट पेजमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन आपले सिम्पली बघू शकता. Device finders. डिव्हाइस Find my फाइंड, device. यातनं तुम्ही फाइंड करू शकता तुमचं डिव्हाइस हरवलं तर. System and updates. Couldn't check setting. सिस्टम आणि अपडेट, इथनं तुम्ही अपडेट्स चेक करू शकता. Privacy. Permissions. Okay. Dashboard. Controls. ह्याच्यात तुम्ही काय विशेष नाही. प्रायव्हसी Secure. Alert. Alert. This allow only dismiss. Permission manager. Security and privacy. ओके. Permission manager. Control app access to your data. परमिशन मॅनेजर म्हणजे कोणत्या ॲपला कोणती परमिशन द्यायची हे तुम्ही यामधून सेट करू शकता. तुमच्या नीडप्रमाणे तुम्ही ॲप्लिकेशनला परमिशन देऊ शकता. जसं की तुम्हाला वाटतं आहे की गुगल आपला डेटा चोरतं आहे समजा, किंवा गुगल आपलं अनकॉन्फिडेन्शियल जे हे आहे कन्व्हर्सेशन आहे, पर्सनल कन्व्हर्सेशन ऐकतंय, तर तुम्ही गुगलची मायक्रोफोनची परमिशन काढून घेऊ शकता. ओके. प्रायव्हसी डॅशबोर्ड. प्रायव्हसी डॅशबोर्ड.
तर हे तुम्ही इथनं कोणत्या ॲपनी रिसेंटली कोणती परमिशन यूज केली हे बघू शकता. Ads. Manage device data used to show you ads. ओके, Health Connect. हेल्थ Manage कनेक्ट, app access to health data. हेल्थ डेटा ॲपला ॲक्सेस देऊन तुम्ही हेल्थ डेटा हे करू शकता. Data sharing updates for location. Review apps that change the way that they may share your location data. ओके, डेटा लोकेशन शेअर. Controls. ओके, हे एक Data Health फक्त Connect. Health share data with your apps. Choose the data that each app can read or write. Manage your settings and privacy. Change app. Go back. ओके, तर Get विशेष started. काय नाही, आपण इथे स्टार्टेड Health जर Connect. केलं. Manage. No app permissions and app permissions. ओके, Data attached. Manage data. हे काय विशेष नाही याच्यात, आपल्यासाठी काही असेल तर कामाचं नाही त्यामुळे. Permission controller. Data sharing updates for location. Controls. Camera access. For apps and services. On. तर कॅमेरा ॲक्सेस घेतला पाहिजे की नाही ॲप्लिकेशन सर्व्हिसेसने तुम्ही कंट्रोल करू शकतात ना. Microphone मायक्रोफोन access. ॲक्सेस Show clip. Show password. Location access. बघा, Activity वेगवेगळ्या controls. प्रकारचे हे आहेत इथे, ते तुम्ही घेतले काय म्हणजे कंट्रोल करू शकता, इथून थोडक्यात ऑन ऑफ करू शकता. ओके, हे जर तुम्ही इथनं ऑन ऑफ केलं तर कुठल्याच ॲपला समजा तुम्ही कॅमेरा ॲक्सेस जर ऑफ केला तर व्हॉट्सॲपला व्हिडिओ काढताना किंवा कॅमेरामध्ये व्हिडिओ काढताना ते ॲक्सेस पुन्हा तुम्हाला द्यावा लागेल. ओके, सो हे लक्षात ठेवा, कंट्रोलचा एक उपयोग आहे. Permission controller. ओके, Other settings. Privacy. Other more security and privacy. More security Autofill. आणि याच्यामध्ये काय आहे? More privacy. बघूया आपण. Privacy password. प्रायव्हसी On. पासवर्ड आहे. ओके, App content. Allow apps प्रायव्हसी to send पासवर्ड privacy. Settings. Enter privacy password. Password input area. You have entered 0 digits. You need to enter 4 digits in total. ओके, सो 0, 7, याचं हे काय आहे माहिती का? 5, 2, 1, 2, 1. Password input area. You have entered 1 digits. You need to enter हो, 7. Deleted. 5, 2, मी ह्याला पासवर्ड दाखवला होता, तो पासवर्ड दाखवत नाही मला. 1. Privacy Okay, good. password. Your privacy password will be used for verification and app lock, hide apps and private save. It will be Okay. saved in a security module and cannot be accessed by the system or apps. ओके, सो हाईड ॲप्स असेल, ॲप लॉक असेल किंवा हे वेगवेगळ्या याच्यासाठी हा प्रायव्हसी पासवर्ड यूज केला जाईल. Turn off password. ओके, Change password. Question. Set. Recovery email. रिकव्हरी ईमेल Unset. वगैरे सगळं सेट करू शकता तुम्ही इथनं. You might be looking for. App. Okay. Back. More security and privacy. App content. Allow apps to send content to the Android system. On. तर ॲप कॉन्टॅक्ट अँड्रॉइड सिस्टमला सेंड केलं पाहिजे की नाही ह्याचा ऑन ऑफ करू शकता, इथं ऑन राहू द्या. Android system intelligence. ओके, ह्याला पण ऑन राहू द्या. Autofill service from Google. Autofill Save service passwords. याला पण राहू द्या Credit ऑनच. cards. Address. Usage and diagnostics. ओके, Share हे data to महत्त्वाचं आहे help थोडंसं improve आपल्यासाठी, Android. बेसिक युजरसाठी. Security. Extend and lock. तर एक्सटेंड अँड लॉक असेल, SIM lock. सिम लॉक. Require password to power off. हो, हे फीचर खूप भारी आहे. रिक्वायर्ड पासवर्ड फॉर पॉवर ऑफ. Set your device to require the lock screen password whenever you power off your device using the power button or Google Assistant. This can prevent your device from being powered off by someone else, so you can find it remotely. Require password to power off. On. ह्याला जर तुम्ही ऑन केलं तर सिम्पली कोणीही समजा तुमचा डिव्हाइस चोरला तरी बिना पासवर्डचा तो पॉवर ऑफ करू शकत नाही. हा मात्र सिम कार्ड काढून घेऊ शकतो नक्की. त्यामुळे लक्ष ठेवा. ओके, More सो security and privacy. Installation sources. इन्स्टॉलेशन सोर्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस त्यांनी दिले त्यामध्ये. Chrome. On. Drive. त्याचा मिनिंग असा आहे. ओके, जस्ट वेट. 0500. ओके, तर ह्याचा मिनिंग असा आहे Files. की तुम्ही कोणत्या सोर्सेसनी ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले पाहिजेत. ओके, तर असं मिनिंग आहे. More security and privacy. Manage passwords. पासवर्ड इथे तुम्ही मॅनेज करू Device शकता. admin apps. डिव्हाइस No ॲडमिन app. Credential storage. क्रेडेन्शियल स्टोरेज आहे. Trusted agents. ट्रस्टेड Two active एजंट trust agents. ह्याच्यात काही विशेष नाही आहे. App pinning. ॲप Off. पेनिंग पण काही गरजेच नाही आपल्याला. ओके, सो हे Back. हल्ला आहे थोडक्यात. Permission controller. ओके, Special features. App lock. More security and privacy. App lock. इथनं ॲप लॉक आहे. Hide apps. हाईड ॲप्स. हाईड ॲप्स हे खूप भारी फीचर्स आहे. सो आम्ही जेव्हा विचार करायला गेलो, ओके Setting. Disable. Enter privacy password. ओके, तर हाईड ॲप्सचा मिनिंग तुम्हाला मी सांगत होतो खरं तर. ओके, 1, 2, 1. Hide app search. Settings. Hide an app's home screen icon and notifications, and don't show it in recent tasks. You can enter your access code on the dial pad to access hidden apps.
ओके. तो हाईड ॲप्सचं हे असं की कुठंच ते तुम्हाला दिसणार ना नोटिफिकेशनमध्ये, होम स्क्रीनमध्ये ना तुम्हाला आयकॉन्समध्ये, रिसेंटमध्ये पण दिसणार नाही. जेव्हा तुम्ही डायल पॅडवर तो कोड ॲक्सेस कोड जो आहे तुम्ही ठेवलेला, तो कोड जेव्हा प्रेस कराल तेव्हाच तो ॲप्लिकेशनचं जे ते हाईड ॲप्सचं विंडो खोलेल, तेव्हाच तुम्ही तिथनं ते ॲप्स ओपन करू शकतात. पण जेव्हा मी विचार केला की आपण स्टार जसे की ते जे कोड असतात वेगवेगळे नाही का, तर ते कोड ह्याच्यात वर्क का नाही करतात. त्यांनी एक फीचर दिलं याच्यामध्ये. ओके. तर तुमचा जो कोड आहे ना तो ॲप्सचा, हाईड ॲप्सचा, तो 1 ते 16 डिजिटमध्ये असू शकतो, पण त्याचा पहिला डिजिट आणि शेवटचा डिजिट जो आहे तो हॅश असावा, म्हणजे स्टार्ट आणि एंड हॅशने व्हायला पाहिजे, तेव्हा तो कोड तुम्हाला ॲक्सेस होऊ शकतो. इथे त्यांनी दिलं तसं. Privacy password. ओके. Set access code. सेट ॲक्सेस कोड. Hide notifications for hidden apps. On. इथे हे ऑनच असेल तुमचं. Set access code. Your access code must start and end with pound and contain 1 to 16 digits in between. Okay. Example, number 0000 pound. हां. ओके. सो असं थोडक्यात तुम्ही काही ॲक्सेस कोड तुम्ही ठेवू शकता. कुठल्या ॲप्सला तुम्हाला वाटलं असेल आपला मुलगा मोबाईल वापरतोय आणि त्याला आपले हे ॲप्स दिसले नाही पाहिजेत, आपला कोणी एखादा मित्र वापरतोय त्याला आपलं प्रायव्हेट एक ॲप्लिकेशन नाही दिसलं पाहिजे, तर अशा टाईपचं तुम्ही सेटिंग्स याच्यामध्ये करू शकता. एखादा पर्यायी ॲप्लिकेशन तुम्ही वापरता. समजा आता माझ्याकडं OnePlus आहे, OnePlusचं फोटोज ॲप आहे आणि गुगलचं फोटोज, तर मला गुगलचं फोटोज हवे पण OnePlusचं नको आहे, तर सिम्पली मी इथनं ते हाईड करू शकतो, ते मला कुठेच दिसणार नाही. ओके. सो आणि त्याचा एक ॲक्सेस कोड राहील माझ्याकडे. समजा #111# किंवा असं काहीतरी आपण #11# वगैरे ठेवू शकतो. अशा टाईपमध्ये हाईड ॲप्सचं फीचर काम करतं. ओके. इथनं तुम्ही ऑल, हिडन, ते ॲप इथे टॅब्स आहेत, ऑल, हिडन. ओके. तर हे 2च टॅब आहेत. ओके. तर आपण इथनं बॅक केलं. प्रायव्हेट सेफ, इथनं प्रायव्हेट हे आहे तुमच्यासाठी प्रायव्हेट सेफ फोल्डर. याच्यात तुम्ही व्हिडिओ, फोटो सगळे जे आहेत फाईल्स तुम्ही ॲड करू शकता. सिस्टम क्लोनर आहे. ओके. तर हे सगळं ह्याच्यामध्ये सिक्युरिटी आणि प्रायव्हसीमध्ये आहे.